पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी जो आतंकवादी हल्ला झाला आणि हा पाकिस्तानने घडवून आणला आहे हे जग जाहीर आहे, सर्वांना माहिती आहे. याच्या विरोधातच भारताने काही निर्णय घेतले, 5 निर्णय घेतले. त्या 5 निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाचा जो निर्णय होता तो इंडस वॉटर ट्रिटी जी आहे ते आजपासून अमान्य होईल असं आपल्या पंतप्रधानांनी घोषित केलं. तर ही इंडस वॉटर ट्रिटी आहे काय आणि याच्यामुळे पाकिस्तानवरती काय काय परिणाम होऊ शकतात? तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊ, की इंडस वॉटर ट्रिटी केव्हा झाली होती. तर ही इंडस वॉटर ट्रिटी जी होती ती 19 सप्टेंबर 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी असताना ही इंडस वॉटर ट्रिटी साईन करण्यात आली होती. त्या इंडस वॉटर ट्रिटीमध्ये अशा पद्धतीचा करार झाला होता, काश्मीरमधून 6 नद्या वाहतात ज्या पाकिस्तानात जातात, त्यामधल्या 3 नद्यांवरती भारताचं कंट्रोल असेल आणि 3 नद्यांवरती हे पाकिस्तानचं कंट्रोल असेल. तर जवळपास 80% पाणी हे पाकिस्तानच्या वाट्याला तिथून जात होतं आणि याच्यावरतीच पाकिस्तानची पूर्णपणे शेती आधारित आहे. सिंध नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेले हे संपूर्ण पाकिस्तान, जर का वरून पाणी अडवलं तर या पाकिस्तानाची अवस्था पूर्णपणे एका वाळवंटासारखी होऊ शकते आणि हा सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक होता. आजपर्यंत असा धाडसी निर्णय घेण्याचं काम कोणी केलं नव्हतं. हा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे याचं मी स्वागत करतो या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचा हा निर्णय होता. आता ह्या निर्णयाचा काय काय परिणाम पाकिस्तानावरती होऊ शकतात. सध्या पाकिस्तानाची अवस्था खूपच वाईट आहे आणि पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानाचं कोणासोबतही जमत नाहीये. म्हणजे त्यांच्यातले जे स्टेट आहेत, बलुचिस्तानबद्दल जर का आपण बघितलं तर त्यांच्यासोबत पण त्यांचं डिस्प्यूट चालू आहे आणि खालील सिंध प्रांत जर का आपण पाहिलं तर त्या सिंध प्रांतामध्ये सुद्धा खूप मोठी आंदोलनं ही पाकिस्तान सरकारच्या विरोधात सुरू होती. तर ही आंदोलने सुरू होती कशासाठी? तर पाकिस्तानने एक नवीन स्कीम आणली होती. तर ती स्कीम होती ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह. त्या इनिशिएटिव्हमध्ये असं करण्यात आलं होतं की पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे त्या प्रांतामध्ये त्यांनी 6 कॅनल बनवण्याचा निर्णय घेतला होता आणि सिंध प्रदेशामध्ये एकही कॅनल त्यांनी मंजूर केला नव्हता. कारण पाकिस्तान पहिल्यापासून तो जो पंजाबचा भाग आहे त्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करतं आणि त्यामुळे सिंध प्रांतामध्ये खूप मोठा हाहाकार माचला होता आणि त्याचं कारण पण स्वाभाविक आहे. त्याचं कारण असं आहे की सिंध प्रांतामध्ये जी शेती होती ती पूर्णपणे ह्या सिंधू नदीवरती आधारित आहे. कारण इथलं जे भूजल पाणी आहे ते पूर्णपणे खारं आहे आणि त्या पाण्यामध्ये शेती पिकवणं शक्यच नाही. एवढ्या वाईट अवस्थेतलं ते पाणी आहे. त्यामुळे इथली जी संपूर्ण सिंध प्रांतातली शेती आहे ती पूर्णपणे ह्या सिंधू नदीच्या पाण्यावरती अवलंबलेली आहे. आणि जर का आपण पंजाबमध्ये पाहिलं तर पंजाबमध्ये जे आहे ते पिण्यायोग्य पाणी आणि शेतीयोग्य पाणी हे भूजलामधून पण मिळू शकतं. तरीही पाकिस्तानने पूर्णपणे 6च्या 6 कॅनॉल हे पंजाबसाठी मंजूर केले. त्यामुळं सिंध प्रांतामध्ये खूप मोठी आंदोलनं चालू होती. ह्या आंदोलनकर्त्यांनी एक पाकिस्तान सरकारला अल्टिमेट दिलं होतं ते 25 एप्रिलचं. 25 एप्रिलपर्यंत जर का सरकारने कोणतीही ॲक्शन नाही घेतली तर हे खूप मोठं आंदोलन संपूर्ण पाकिस्तानात उभा करणार होते आणि त्यामुळेच पाकिस्तानने 22 एप्रिल रोजी भारतावरती आतंकवादी हल्ला केला. याचा फायदा पाकिस्तानला असा होईल वाटत होतं की संपूर्ण पाकिस्तानची जी जनता आहे ती पाकिस्तानच्या पाठीमागे उभी राहील आणि सर्वांचं लक्ष भटकलं जाईल आणि त्यासाठी पाकिस्तानने केलेला हा एक नीच प्रयत्न होता की तिथल्या लोकांवरती तर तो अन्याय करतच होता पण भारतातल्या सिव्हिलियनला त्यांनी मारलं. याच्यामुळे पाकिस्तानला असं वाटत होतं की संपूर्ण पाकिस्तानातील जनतेचा सपोर्ट हा पाकिस्तान सरकारला आणि पाकिस्तान आर्मीला मिळेल आणि हा जो सध्याचा जो डिस्प्यूट चालू होता पाण्याचा आणि बलुचिस्तान सोबतचा हा सगळा मिटेल आणि संपूर्ण पाकिस्तानची जनता ही पाकिस्तानच्या सरकारसोबत आणि पाकिस्तानच्या आर्मीसोबत उभी राहील. पण पाकिस्तानला एक गोष्ट समजली नाही, तो जुना भारत राहिला नाही, आता नवीन भारत आहे. तो जो पाणी प्रश्न मिटवण्यासाठी हा आतंकवादी हमला केला आणि ते पाणीच आता अडवलेलं आहे. आता ते सिंधला पाणी कसं द्यायचं आणि पंजाबला पाणी कसं द्यायचं आणि कोणते कॅनल बनवायचे आणि ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह कशा पद्धतीनं राबवायचं आता हे पाकिस्तानने विचार केला पाहिजे या गोष्टीवरती. ह्या वॉटर ट्रिटीला काउंटर म्हणून शिमला करार रद्द म्हणून घोषित केलं. तर हा शिमला करार काय आहे अगोदर पाकिस्तानने वाचायला पाहिजे होतं आणि हा शिमला करार कधी करण्यात आला होता, कशासाठी करण्यात आला होता हेही पाकिस्तानाने वाचायला पाहिजे होतं. पाकिस्तानसोबत जी वॉटर ट्रिटी होती ती आता भारताने पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि भारताने हा जो घाव मारलेला आहे हा डायरेक्ट पाकिस्तानाच्या फोडावरती मारलेला आहे. कारण याच्यामुळे पाकिस्तानची संपूर्ण अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे. पाकिस्तानमध्ये पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न येणाऱ्या काळामध्ये उभा राहील. यासाठी हे काही एका दिवसात डॅम बनणार नाही आहेत. यासाठी डॅम बनायला बरेच दिवस लागतील. 4 ते 5 वर्षाचा कालावधी जवळपास लागू शकतो. पण हे पाणी अडवलं जाईल आणि पाकिस्तानची
वाईट अवस्था ह्या ठिकाणी होणार आहे आणि भविष्यामध्ये पाण्यासाठी देखील पाकिस्तान तडपणार आहे. त्या ठिकाणी अन्न पिकणार नाही, त्यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे ज्या पाकिस्ताननं भारतावरती आतंकवादी हमला केला होता त्याच पाकिस्तानमध्ये सिव्हिल वॉर सुरू होईल, पाण्यासाठी वॉर सुरू होईल आणि याच्यामध्ये 1% ही शंका मनात ठेवायची गरज नाही. तर ही होती माहिती सिंधू कराराबद्दलची, सिंधू करारामुळे पाकिस्तानावरती होणाऱ्या परिणामाबद्दलची. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.